अमेरिकेच्या व्हाईट हाऊस जवळ गोळीबार. व्हाईट हाऊस जवळ 20 राऊंड फायर. सिक्रेट सर्व्हिसकडून हल्लेखोराचा एन्काउंटर. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित. गोळीबारादरम्यान ट्रम्प व्हाईट हाऊसमध्येच होते. अमेरिकेच्या व्हाईट हाऊस जवळ गोळीबार झाल्याची घटना घडली. एका हल्लेखोरानं व्हाईट हाऊस जवळ 20 राऊंड फायर केलेत. गोळीबारानंतर सिक्रेट सर्व्हिसकडून हल्लेखोराचा एन्काउंटर करण्यात आला आहे. या हल्ल्याच्या वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे व्हाईट हाऊसमध्येच होते, पण ट्रम्प सुरक्षित असल्याची माहिती आहे. एकाच महिन्याच्या अंतरामध्ये व्हाईट हाऊस करस्पॉन्डन्स डिनरमध्ये गोळीबार होणं, 4 मेला व्हाईट हाऊस मॉन्युमेंटच्या तिथे त्या ठिकाणी गोळीबार होणं आणि आता व्हाईट हाऊसच्या बाहेरच्या पेरिमीटर चेक पॉइंटच्या तिथे गोळीबार करण्याचा प्रयत्न करणं आणि त्याच्यानंतर सिक्रेट सर्व्हिस एजंट्सनी अत्यंत शिताफीनं कारवाई करून त्या हल्लेखोराला जायबंद करणं, यावरून स्पष्टपणे दिसून येतं की डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनातल्या महत्वाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध थ्रेट असेसमेंटच्या अनुसार आता वेळोवेळी अशा प्रकारचे हल्ले भविष्यामध्ये सुद्धा वाढत जाण्याची शक्यता आज घडीला नाकारता येत नाही. ट्रम्प यांच्यावर किती हल्ले आतापर्यंत झाले ते पाहूयात. 13 जुलै 2024 रोजी पेन्सिल्व्हेनिया इथल्या प्रचार सभेत भाषणादरम्यान गोळीबार झाला. ट्रम्प यांच्या उजव्या कानाला स्पर्शून गोळी गेली. या हल्ल्यात एका प्रेक्षकाचा मृत्यू झाला तर दोघं गंभीर जखमी झाले. सुरक्षा रक्षकांकडून त्यानंतर हल्लेखोराचा खात्मा करण्यात आला. 15 सप्टेंबर 2024ला फ्लोरिडातल्या वेस्ट पाम बीच इथल्या ट्रम्प इंटरनॅशनल गोल्फ कोर्सवर गोल्फ खेळताना गोळीबार झाला. गोळीबारामध्ये ट्रम्प थोडक्यात वाचले. झाडीत लपलेल्या हल्लेखोराला सुरक्षा रक्षकांनी पकडलं. त्यानंतर ऑक्टोबर 2024मध्ये कॅलिफोर्नियातल्या कोचेला व्हॅलीमध्ये हल्ल्याचा प्रयत्न झाला. प्रचार सभेबाहेर सशस्त्र एका व्यक्तीला अटक करण्यात आली. 26 एप्रिल 2026ला वॉशिंग्टनमध्ये हिल्टन हॉटेलमध्ये डिनर दरम्यान ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्यात आला.